नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज एक वेगळी योजना आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. भारत सरकार आणि महावितरण यांच्या मार्फत प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजना एक जाहीर करण्यात आलेली. ही योजना नक्की काय आहे याची माहिती आता आपण घेणारच आहोत. आपल्याला महावितरणचे अधिकारी आपल्याबरोबर आहेत. मात्र एक थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर ही योजना दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी आहे, त्याचप्रमाणे SC ST कॅटेगरीतल्या लोकांसाठी आहे आणि त्याचप्रमाणे आर्थिक दुर्बल घटकातील लोकांसाठी सुद्धा आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी ही योजना आहे. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला ही सबसिडी मिळणार आहे. कशा पद्धतीने आणि कोणासाठी ही नक्की योजना आहे, सबसिडीचा क्रायटेरिया काय आहे आणि तुमच्याकडनं जी काय कागदपत्र लागणार आहेत याची माहिती देण्यासाठी आता आपल्याबरोबर शिवाजीनगर डिव्हिजनचे सहाय्यक अभियंता प्रमोद महाजन सर आहेत. या महाजन सरांशी आपण आता बोलणार आहोत. तर नक्की या योजनेचा फायदा कोणाकोणाला होणार आहे आणि आता नक्की फायदा काय होणार आहे याची माहिती घेणार आहोत. महाजन सर नमस्कार. नमस्कार. या आता ही जी नवीन स्मार्ट स्कीम आलेली आहे, ही नवीन स्मार्ट स्कीम नक्की काय आहे? नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद महाजन, सहाय्यक अभियंता नवीनीकरण ऊर्जा, शिवाजीनगर तसेच गणेशखिंड उपविभाग या दोन्ही उपविभागांतर्गत काम करतो. आपणास सर्व ग्राहकांना नवीन स्मार्ट स्कीम योजना ही भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या उपक्रमाने, यांच्या दोघांच्या उपक्रमाने महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक जो ग्राहक यामध्ये बसतो त्या प्रत्येक ग्राहकाला 1 किलोवॅटपर्यंत सोलारचे पॅनल बसवून देण्यात येणार आहे. आता मला एक सांगा की ही योजना कोणाकोणासाठी? ही योजना प्रामुख्याने 3 घटकांसाठी आधारित योजना आहे. त्यामध्ये प्रथम घटक असा आहे की BPL कार्डधारक, दारिद्र्यरेषेखालील ग्राहक, जे ग्राहक दारिद्र्यरेषेखाली येतात अशा ग्राहकांसाठी योजना आहे. दुसरा ग्राहक असा आहे मागासवर्गीय ग्राहकांसाठी, म्हणजेच SC आणि ST या समुदायासाठी. तिसरा या योजनेचा घटक असा आहे की ज्या ग्राहकाचे 100 युनिटपेक्षा वीज वापर कमी आहे असा ग्राहक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून पकडण्यात येईल व त्यास या योजनेचा लाभ घेता येईल. आता तुम्ही या 3 क्रायटेरिया सांगितल्या, ज्याच्यामध्ये BPL कार्डधारक आहे, SC ST आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे 100 युनिटपेक्षा कमी ज्याची वीज वापर आहे तो. बरोबर. याचा फायदा आर्थिकदृष्ट्या आम्हाला फायदा कसा होणार या ग्राहक? या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या फायदा असा होणार आहे, साधारणतः 1 किलोवॅट जर सोलार पॅनल बसवायचे असेल तर नॉर्मली ग्राहकांना 50,000 इतका खर्च येतो. 50,000 ते 60,000च्या घरात इतका खर्च येतो. महाराष्ट्र शासनातर्फे त्याची किंमत ही 50,000 ठरवण्यात आलेली आहे व BPL ग्राहकांसाठी, दारिद्र्यरेषेच्या खालील ग्राहकांसाठी एकूण 95% सवलत देण्यात येत आहे. भारत सरकार 30,000 रुपये भरतील, महाराष्ट्र शासन 17,500 रुपये भरेल व 2,500 रुपये फक्त ग्राहकाला भरायचे आहे. म्हणजे ग्राहकांनी फक्त 2,500 रुपये भरले, BPL कार्ड ग्राहक म्हणजे दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांनी जर 2,500 रुपये भरले तर त्याच्या घरावर, त्याच्या छतावर 1 किलोवॅट सोलारचे रूफटॉप पॅनल बसेल व त्याला लाईट बिलामध्ये बरीचशी सवलत, म्हणजे लाईट बिल 0 होण्याचं त्याचं ध्येय किंवा आमचं ध्येय हे पूर्ण होईल. याचा अर्थ हे नक्की की जर समजा माझ्याकडे BPL कार्ड आहे, पिवळं रेशन कार्ड आहे, त्या माणसाला, त्या व्यक्तीला फक्त 2,500 रुपये भरायचे. बरोबर. 2,500 भरल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार त्यांचे पैसे भरतील. वरचे 47,500 रुपये सरकार भरेल आणि त्याच्या घरावर 1 किलोवॅटचं सोलर पॅनल बसवून मिळेल. त्याच्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट ग्राहकाकडे छत असायला हवं. ही बेसिक रिक्वायरमेंट, स्वतःचं घर आणि छत असायला हवं. ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. पिवळं रेशन कार्ड असायला हवं. आता दुसरी कॅटेगरी मागासवर्गीय समुदाय, त्यामध्ये SC आणि ST असे 2 समुदाय येतात, ज्यांना 90% सबसिडी म्हणजेच 30,000 रुपये भारत सरकार व 15,000 रुपये महाराष्ट्र शासन, टोटल 45,000 रुपये. तसेच ग्राहकांनी भरायचे आहे 5,000 रुपये. असे एकूण 50,000 रुपयाचा
1 किलोवॅटसाठी खर्च असतो. जर ग्राहकांनी 5,000 भरले तर त्याच्या छतावर सोलार रूफटॉप 1 किलोवॅटचे महाराष्ट्र शासनाकडून बसवून देण्यात येईल. म्हणजे पण तसेच- याच्यासाठी SC ST सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला. यासाठी त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही तोपर्यंत तो या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही. तर SC STचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर फक्त 5,000 रुपये भरला तर तुम्हाला 1 किलोवॅटचं सोलर पॅनल बसवून मिळणार आहे. आता तिसरा घटक. तिसऱ्या घटकामध्ये ज्या ग्राहकाचे 100 युनिटपेक्षा कमी वीज युनिट वापर आहे महिन्याकाठी, प्रत्येक महिन्याला त्याचा वापर हा 100 युनिटच्या खाली जर असेल मागच्या एका वर्षामध्ये, तर असा ग्राहक या योजनेचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून पात्र होईल. तसेच या ग्राहकाला 80% सबसिडी ही देण्यात येत आहे. म्हणजे याचाच अर्थ 30,000 रुपये भारत सरकारकडून, 10,000 रुपये महाराष्ट्र शासनाकडून व 10,000 रुपये ग्राहकांनी स्वतः भरायचे. 10,000 रुपये ग्राहकांनी भरले तर ग्राहकास 1 किलोवॅटचे सोलार रूफटॉप त्याच्या छतावर बसवून देण्यात येईल. म्हणजेच त्याच्यासुद्धा लाईट बिलामध्ये कटोती होईल व त्याला लाईट बिल हे कमी होईल. आर्थिकदृष्ट्या याचा अर्थ ज्याचं मागच्या वर्षी पूर्ण वर्षभरात 100 युनिटपेक्षा कमी वीज बिल आलेलं आहे, अशा लोकांना ही योजना आहे. प्रति महिना 100 युनिटपेक्षा कमी प्रति महिना 100 युनिटपेक्षा कमी पाहिजे. बरं, आता ह्याची नोंदणी कुठं करायची? या योजनेची नोंदणी ही PM सौरघर पोर्टलवर करायची आहे. PM सौरघर. आणि जर काय अडचणी आल्या तर काय करायचं? जर ग्राहकाला PM सौरघर पोर्टलवर नाव नोंदणी करताना कसल्याही प्रकारची समस्या येत असेल, कसल्याही प्रकारची त्रुटी येत असेल तर त्यांनी सरळ महावितरणच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. महावितरणच्या जनमित्राशी संपर्क साधावा. यासाठी आम्ही जनमित्रांना प्रबोधन प्रशिक्षण देत आहोत व त्यांना ग्राहकाचे फॉर्म कसे भरायचे व त्यांना कशी मदत करायची याची सर्व माहिती देत आहोत. तरी मी आपणास आव्हान करतो की आपण या योजनेचा जास्तीत जास्त सर्वोत्तम फायदा घ्यावा. मित्रांनो, आणि विशेष म्हणजे जर तुम्ही खडकी भागात असाल, खडकी भागात जर रहिवासी असाल, या भागासाठी आपल्या खडकीचं जे महावितरणचं कार्यालय आहे या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. हे सर्व अधिकारी किंवा महावितरणचे कर्मचारी आपल्यापर्यंत पोहोचतच आहेत. आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु जर तुम्ही स्वतःची इच्छा जर असेल तर तुम्ही स्वतःहून जर इथं कार्यालयात जरी आलात तर तुम्हाला या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती मिळणार आहे. माहिती देण्यासाठी इथे कर्मचारी आहेतच. जर महाजन साहेब जर इथं असतील तर ते सुद्धा तुम्हाला या संदर्भात माहिती देतील आणि आपल्या अडचणी सोडवल्या जातील. त्यामुळे भारत सरकारची खूप छान योजना आहे. सगळ्यांनी याचा नक्की लाभ घ्या, कारण की भविष्यात विजेचे दर वाढण्याची खूप शक्यता आहे. खूप चांगली योजना आहे, सहभागी व्हा. मी ग्राहकांना या मार्फत सूचित करतो की प्रत्येकांचे फॉर्म हे शाखा कार्यालयात आमच्या मार्फत भरून घेण्यात येईल. ज्यांना फॉर्म भरण्यात अडचण येत असेल त्यांना मी आव्हान करतो की त्यांनी सरळ शाखा कार्यालयात यावं. माझा संपर्क नंबर घ्यावा. माझा संपर्क नंबर आहे 78 75 76 75 36. या क्रमांकावर मला संपर्क साधावा. तसेच शाखा कार्यालय खडकी येथे भेट द्यावी व या योजनेचा फायदा घ्यावा. प्रत्येक शाखा कार्यालयातील कर्मचारी हा आमचा तुम्हाला मदत करेल याचं मी पूर्ण आपणास आश्वस्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.